या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्र फेसात निरर्थक न ठरो आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा हे सगळं विश्व निर्मिकानं निर्माण केलंय. आदिम काळापासून या पृथ्वी तलावर अनेक जीव जन्माला येतात आणि जातात. आपण सारे या नावेतील प्रवासी आहोत. पण मनाला हुरहुर लावणारा, हवे हवेसे वाटणारा, काळाच्या ओघात एखादा व्यक्ती निघून जातो आणि दीर्घकाळ त्याची उणीव आपल्याला भासत राहते. मनुष्य जातीत जन्म घेऊन स्वतःपुरतं जगणारे अनेक असतात, पण इतरांसाठी जगणारे फार थोडे. त्यातीलच एक नाव स्वर्गीय आर.बी. नाना पाटील. आज देहरूपाने नाना आपल्यात नाहीत, पण विचारानं, आठवणींच्या रूपात आपल्या प्रत्येकाच्या मनात नाना घर करून आहेत. नानांच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट. 17 मार्च 1949 या दिवशी नानांचा जन्म अमळनेर इथं झाला. प्राथमिक शिक्षण अमळनेरला तर BA पर्यंतचं शिक्षण त्यांनी धुळ्याला पूर्ण केलं. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची. वडील मिल कामगार, धुळ्याच्या प्रताप मिलमध्ये नोकरीला होते. वडिलांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. मुलांना शिकवण्यासाठी धडपड करणारं हे कुटुंब होतं. नानांचे मोठे भाऊ हे घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं शिकू शकले नाहीत. मात्र लहान भावाची आर.बी. नानांची धडपड आणि बुद्धिमत्ता पाहून मोठे भाऊ भारावले. वडील भावाने नानांना शिक्षणासाठी पाठबळ दिलं. घरात 18 विश्व दारिद्र्य. मिलच्या वसाहतीत राहायला असताना आजूबाजूचं भीषण वातावरण ते अनुभवत होते. व्यसनाधीन झालेली तरुणाई पाहून नाना अस्वस्थ होत. घरात वीज नसायची तेव्हा रस्त्यावर दिवाखाली बसून नाना अभ्यास करायचे. शाळेची वेळ सोडून अर्थार्जनासाठी वेळ प्रसंगी लहान मोठी कामं करत. त्यांच्यातला धडपडणारा तरुण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नानांनीही संधीचं सोनं केलं आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी कधीही नशिबाचं गाऱ्हाणं गायलं नाही, कारण त्यांचा कष्टावर विश्वास होता. जिद्द होती गरिबीवर मात करण्याची. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ITI मध्ये प्रवेश घेतला आणि महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकानं ते उत्तीर्ण झाले. लहानपणापासून वाचनाची आवड होती. सुरुवातीला हिंदुस्थान एरोनॉटिकल, नंतर MSCB या ठिकाणी त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. पण या दोन्ही ठिकाणच्या संधी नाकारत नानांनी STच्या आकर्षणानं ST महामंडळाच्या सेवेला प्राधान्य दिलं आणि ते रुजू झाले. नाना कधीही स्वकेंद्रित राहिले नाहीत. त्यांना स्वतः पुढे जाणं सहज शक्य होतं, पण आपल्या परिवारातील इतर लोक मागं राहू नयेत यासाठी लहान भावाला, अनेक मित्रांना, नातेवाईकांना नानांनी नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून दिला. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा नानांचा स्वभाव होता. 26 मे 1970 रोजी नानांचं लग्न पाचोरा तालुक्यातील सांगवी गावातील सौ विद्याताईंशी झालं. विद्याताईंमुळे नानांच्या आयुष्यात अनेक रंग भरले गेले. आयुष्याचा जोडीदार कसा असावा तर या जोडीकडे बघून आपल्याला कळेल. विद्याताईंनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि नानांचे हात अधिक बळकट झाले. ST महामंडळात काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आमरण उपोषण करून अनेकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. ST सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत इतिहासातील सर्वात जास्त मतं मिळवून संचालक होण्याचा मान नानांना मिळाला. कामगारांच्या न्याय हक्कासाठी, अडचणी सोडवण्यासाठी नानांनी शिवसेना प्रणित अरविंदजी सावंत आणि सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली ST कामगार सेनेची स्थापना करून 16 वर्ष जळगाव जिल्ह्याचं सरचिटणीसपद यशस्वीरित्या भूषवलं. या 16 वर्षात अनेक संघर्ष करून कामगारांना, सहकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्याय मिळवून दिला. कामगार न्यायालयात सर्व ठिकाणाहून नाकारलेल्या आव्हानात्मक केसेस स्वतः लढत समाजाचं काम करत असताना आपलं कुटुंब हे एकत्रित कुटुंब ठेवलं. मुलांची शिक्षण, संस्कार याकडे बारकाईनं लक्ष देत असत. 45 वर्षापूर्वी त्यांनी विद्याविहार हे घर बांधलं. त्या घराची पूजा आणि सत्यनारायण आपल्या मुस्लिम समाजातील मित्राकडून NM पिंजारी यांच्याकडून करून गृहप्रवेश केला. पुरोगामी विचाराच्या नानांनी आपल्या मित्राची परिस्थिती हालाकीची आहे हे कळल्यावर त्याला शहरात आणून स्वतःचं घर दिलं आणि कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं. जळगाव शहरातील शिव कॉलनी या परिसराला शिव कॉलनी हे नाव नानांनी दिलं आहे हे अनेकांना आजही माहीत नसेल, कारण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खालच्या भागात गणेश कॉलनी आहे, तर उंचावरील भागाला त्यांनी शिव असं नाव दिलं आणि याच शिव नावाची पुढे शिव कॉलनी अस्तित्वात आली. आपल्या आसपास पशुपक्षी असतात,
त्यांच्यासाठी चिमणझुला बनवून पक्ष्यांना दाणा पाण्याची सोय करायचे आणि इतरांनाही चिमणझुला भेट म्हणून द्यायचे. 2007 मध्ये नाना सेवानिवृत्त झाले आणि नानांचा वेगळा प्रवास इथून सुरू झाला. निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ समाजासाठी वाहून घेतलं आणि एसटी कामगारांसाठी लढणं मात्र नानांनी सोडलं नाही. भारताच्या संविधानाची प्रत शासनानं प्रत्येक कार्यालयात अनिवार्य करावी आणि ती दर्शनी भागात लावावी यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कलमांचा आधार घ्यावा यासाठी पत्रव्यवहार केला. केंद्राच्या शासन निर्णयाचं हिंदीत रूपांतर करून शासन निर्णय व्हावा, महाराष्ट्र शासनास मराठी भाषेची सक्ती व अंमलबजावणीस अनेक दाखले देऊन प्रवृत्त करण्यासाठी पत्रव्यवहार केला. अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयक आंदोलनास नानांनी स्वतःच्या 85 वर्षाच्या आईसोबत 3 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून पाठिंबा दर्शवला. प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी, अपिली अधिकारी, जनतेच्या कामाचा कालावधी, कामाचं स्वरूप, दप्तर दिरंगाई कायदा, नागरिकांची सनद असे अनेक फलक जनतेसाठी शासनाकडून सार्वजनिक करवून घेतले. आपल्या स्वभावानुसार त्यांनी कायदा प्रथम स्वतः समजून घेतला आणि आपसुकच प्रत्येक कलम, नियम, उपनियम मुखद्गत झाले आणि लवकरच वेळ आली कायदा तपासून बघण्याची. हा कायदा जनतेसाठी किती फायद्याचा आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नानांनी जनजागृती सुरू केली. एसटी कर्मचाऱ्यांशी नानांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. गरीब कष्टकरी कर्मचाऱ्यांची कष्टाची कमाई शासनाकडे पडून होती. गोरगरीब कर्मचाऱ्यांना याची माहितीही नव्हती. दर महिन्याला कपात करण्यात आलेला विशेष निधी देण्यास शासनातर्फे टाळाटाळ सुरू होती. मात्र निद्रिस्त प्रशासनाला एसटी कर्मचाऱ्यांच्या अश्रूंची किंमत नव्हती. मग निर्भीड स्वभावामुळे नानांनी सरळ सरळ शासनालाच आव्हान दिलं. अहोरात्र मेहनत घेऊन संदर्भपत्र, पुरावे गोळा केले. माहिती अधिकाराच्या मदतीनं अमूल्य दस्तऐवज हस्तगत केला आणि धारदार निवेदनांच्या वारानं घायाळ झालेल्या प्रशासनाला आपली चूक कळाली. 9 कोटी रुपये एवढी भली मोठी रक्कम नानांच्या पुढाकारानं राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाली. प्रशासकीय यंत्रणा खूपच व्यापक आहे हे लक्षात येताच नानांनी कायदा अधिक सोप्या भाषेत समजण्यासाठी किमान शब्दात अधिक माहिती देणारे माहितीपत्रकं तयार करून विनामूल्य वितरित केलेत. त्यांच्याकडे येणारे अनेक शोषित पीडित लोक चिंताग्रस्त होऊन येत, मात्र जाताना हसत मुखानं निश्चिंत होऊन जात. माहिती अधिकाराचा कायदा होता म्हणून केवळ प्रशासनाच्या विरोधी भूमिका नानांनी कधीच घेतली नाही. प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांबद्दल नानांना आदर आणि कौतुक वाटायचं. अनेक अधिकारी त्यांचं मार्गदर्शन घेत असत. नाना त्यांना अभिनव कल्पना सुचवित असत. माहिती अधिकाराविषयी नानांचं योगदान पाहून पुणे येथील यशदातर्फे 2011 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2012 मध्ये केंद्रीय माहिती आयुक्त यांच्याद्वारा बेस्ट प्रॅक्टिस अवॉर्ड आणि दलित साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याबद्दल प्रशासनातील गैरसमज आणि जबाबदारी या विषयावर अनेक जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये, कार्यशाळांमध्ये प्रमुख मार्गदर्शक नाना असायचे. विविध वृत्तपत्रात लेख, आकाशवाणी, टीव्ही न्यूज चॅनलवरील मुलाखती, चर्चासत्र यात त्यांचा सहभाग असायचा. नानांमुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या सुमारे 32 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना ₹5 ते 25 हजारांपर्यंत दंड आयुक्तांनी केला आहे. केंद्रीय माहिती आयुक्त कार्यालयातर्फे ₹500 नुकसान भरपाई PF कमिशनर यांच्याकडून कलम 4च्या उल्लंघनासाठी मिळाल्याची संपूर्ण देशातील पहिली घटना होय. निवृत्त अधिकाऱ्यांना अनेक प्रकरणात दंड आणि वसुलीच्या घटना होण्याची संपूर्ण देशात पहिल्यांदा घडली. यासोबतच मराठा मंगल ही मान्यताप्राप्त विवाह संस्था सुरू करून जळगाव, धुळे, नाशिक, डोंबिवली, अकोला, बऱ्हाणपूर इत्यादी अनेक ठिकाणी मेळावे घेतले. वधूवर सूची पुस्तिका निर्माण करून तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत भव्य आयोजन केलं. विधवा, विधूर, घटस्फोटित, परित्यक्ता यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. स्वतःसाठी भरपूर जगतोय, इतरांसाठी थोडं तरी जगूया या उदात्त भावनेतून नागरिकांसाठी 2011 पासून 3 ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शन केंद्र त्यांनी सुरू केलं. रक्तदान करणं नानांना आवडायचं. सिनेमा हा नानांचा आवडता विषय. अभिनेते देवानंद आणि लता मंगेशकर यांच्या निधनाने ते प्रचंड दुःखी झाले. 3 दिवस उपाशी राहून आठवणींना उजाळा दिला. किशोर कुमार, RD बर्मन यांची गाणी त्यांना आवडायची. ते मंत्रमुग्ध होत. डोळे पाणावलेले, संवेदनशील, हळव्या मनाचे नाना आम्ही पाहिले. संगीताची त्यांना खूप आवड होती. जुनी गाणी, त्या गाण्यांच्या इतिहासाविषयी भरभरून बोलणारे नाना आम्ही पाहिलेत. उत्तम प्रकृती, कुठलंही व्यसन नाही, आजार नाही. रोज सकाळी फिरणं, व्यायाम करत निरोगी आयुष्य जगलेल्या नानांनी अचानक या जगाचा निरोप घेतला.
नानांचं असं अचानक निघून जाणं हा अनेकांना धक्का होता. विद्याताईंवर मोठा आघात झाला. हा आघात केवळ कुटुंबियांवर नव्हता, तर नानांना मानणाऱ्या हजारो माणसांवर होता. नानांच्या रूपानं माहिती अधिकाराविषयीचा जागर करणारा कार्यकर्ता आपण गमावला आहे. त्यांची उणीव भासेलच, पण प्रयत्न करू नानांच्या वाटेनं चालण्याचा. हीच नानांना खरी आदरांजली असेल. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जाणार हे ठरलेलंच आहे, पण मृत्यूनंतरही गाणी ऐकणारे नाना या जगात मात्र एकमेव असावेत. माझ्या मृत्यूनंतर RD बर्मन यांची गाणी लावावीत असं त्यांनी आपल्या नातवाला सांगून ठेवलं होतं. नानांची ही इच्छा कुटुंबियांनी पूर्ण केली.